नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. भरधाव वेगाने निष्काळजीपणे एसटी चालवून दोघांना जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले. गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर. हातकणंगले गावच्या हद्दीत अंबर हॉटेलजवळ सांगली ते कोल्हापूर जाणाऱ्या रोडवर आपल्या ताब्यातील एसटी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून दुचाकीवरून जाणारे सुनील पाटील व त्यांचा लहान मुलगा यांना जोरदार धडक देऊन गंभीर जखमी केले प्रकरणी मिलिंद सरवदे या एसटी चालकाचे विरुद्ध भा.द.वी. सका कलम 279, 337, 427 प्रमाणे हातकणंगले पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंद झालेवरून हातकणंगले पोलीस ठाणे यांनी चौकशी करून सदर अपघात प्रकरणी एसटी चालक सरवदे यांचे विरुद्ध तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील मे न्यायालयात पाठविण्यात आले. यावेळी आरोपी एसटी चालक सरवदे याचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी मे न्यायालयात काम पाहिले. पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची आरोपी एसटी चालक सरवदे आरोपींचे विरुद्ध सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी मे न्यायालयात फिर्यादी, जखमी साक्षीदार, पंच आणि पोलीस यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाबात तसेच अपघाताचे ठिकाणाचा पंचनामा यांचेमध्ये बरेच विसंगती असलेने तसेच अशी घटना प्रस्तुत आरोपी यांचेकडून घडली असल्याचे साक्षीदार यांचे जबाबात निष्पन्न न झालेने प्रस्तुत आरोपी यांचे विरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. याकरिता संशयित आरोपी एसटी चालक सरवदे यांचे वतीने ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद करून बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयितांविरोधात ठोस पुरावा नसलेने संशयित आरोपी एसटी चालक सरवदे यांची न्यायालयाने अपघात केल्याचे आरोपातून सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदरकामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाजिम दस्तगीर मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, अकिल मुजावर, जयवंत घोरपडे, अल्फिया जमादार व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले.